राणी, काय झालं बोलते? ए राणी, काय झालं मॅडम? तब्येत बरी आहे ना आता तुझी? हो. ठीक आहे, मग जेवण करायला लाग. मी लागते स्वयंपाकाला. का? अगं मालती, आज दसरा आहे ना, आज पुरणपोळीचा स्वयंपाक नाही का करायचा? खूप तयारी करायची. अगं मी लागते ना स्वयंपाकाला. तेच म्हणते, तुम्ही का कराल? याय ना, खूप झाला आता आराम. आता हिलाही थोडं काम करू दे. आणि तसे तीच आत्ता म्हणाली ना, तिची तब्येत बरी आहे. लागा कामाला. विक्रांत, अरे कुठे होतास तू? आणि हे काय झालंय? ते दोघ जण घरी आलेत. तू गाडीचे ब्रेक फेल करणार होतास ना, मग काय झालं? काय बोल ना. मला शांत बस ग, डोकं नको खाऊ. मी तुझं डोकं नाही खाते, मला तुझी काळजी वाटली विक्रांत. काळजी वाटली ना? हो. प्लॅन प्रमाणे गाडीचे ब्रेक फेल केले होते, पण साहेबांना ॲम्ब्युलन्स नाही यायचं होतं. काय विचार बदलला काय माहिती? त्या राणीनंच काहीतरी सांगितलेलं असणार आहे. त्या इंद्राचा जीव वाचवून हिरोईन झालीये ना ती. सध्या स्टार जोरात आहेत तिचे. मग आपल्या स्टार्सना काय झालंय? प्रत्येक संधी कशी काय हुकते? त्यांचं नशीब चांगलंय, पण ते नशीब फिरवायला वेळ लागणार नाही. मुलीला माझं ना सध्या डोकं फिरलंय. काय झालं? मी तुझ्याशी थोडं गोड वागले बोलले काय म्हणून लगेच हवेत उडायला लागलीस का? तुला काय वाटलं मी स्वीकारलं तुला? त्या गैरसमजात राहू नकोस. मला तुझ्याशी काहीच घेणं देणं नाहीये, लक्षात ठेव. मी जर तुझ्याशी गोड वागते ना, ते फक्त आबांसमोर. इतर वेळी मी तुला तुझी लायकी दाखवत राहणार. एक गोष्ट शेवटची सांगतेय तुला, माझ्या इंद्रापासून लांब राहायचं. तू त्याला गोड बोलून फसवू शकतेस, पण मला फसवू शकत नाहीस, कळलं? लागा कामाला. थांबा वहिनी, तुम्ही कुठे चाललात? आजचा सगळा स्वयंपाक माझ्या इंद्रासाठी मी आणि राणी मिळून करणार. तुम्ही जा, आराम करा. जा. चला, पिठाचा डबा घ्या. पीठ छान मळून घे, पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत. व्यवस्थित पीठ मळ, पण आपल्याकडे सगळ्यांना मऊसूत पोळ्या लागतात, आलं का लक्षात? आणि पुरणाच्या पोळ्या नक्की बनवता येतात ना? हे नंतर कळायचं, आईने काही शिकवलंच नाही. ते आता पिठाचं बाजूला ठेव, भिजू देत जरा. मग आता पापड आणि कुरडई तळायला घे. चला.
पटपट आवरा. आले आता पूर्ण वाटायला घे. आता कळलं माझ्या इंद्राला त्रास दिल्यावर काय होऊ शकतं ते. तू अगं राणी काय चाललंय तुझं? किती वेळा तुला सांगितलं नको करूस, तू ना माझं ऐकतच नाही. तुला आरामाची गरज आहे की नाही? बघ बरं हाताला केवढं लागलंय. मी करते म्हणाले ना तुला, जा तू आराम कर. तू ना माझं ऐकणारच नाहीस. अहो आता तुम्हीच काय ते सांगा, माझं तर काही ऐकत नाहीये. मगाचपासून तिला सांगते नको करूस ही कामं, मी आहे ना, मी करते. सांगा बरं आता. आणि तुलाही आरामाची गरज आहे. तुझी तब्येत तेवढीच महत्वाची आहे ना. तू फक्त तुझी आणि इंद्राची काळजी घे, बाकी हे सगळं नको करूस. बरं मालती, मी फॅक्टरीमध्ये चाललोय. दुसरं आहे तर मशीनची पूजा वगैरे करायची आहे. आणि तू ग आराम कर. ए हुकुमाची राणी, कसला विचार करतेस? चांगली जिरली ना आता तुझी. तू अजूनही या मालतीला ओळखलं नाहीयेस. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःची थोडी जरी काळजी असेल ना तरी माझ्या घरातून आणि माझ्या इंद्राच्या आयुष्यातून कायमची निघून जा. आणि तू जरी निघून गेली नाहीस ना तरी मी तुला घालवेनच. चला कामाला लागा. चला तुम्हा दोघांसाठी गरमागरम जेवण तयार आहे. पण तुम्हा दोघांनी एकमेकांना घास भरवायचे. ओके? अगदी काय असू दे, हे पकडतो. हा इथे बस बस ना पटकन. चल सावकाश. हे घे. थँक्यू दादू. अरे तुम्ही दोघं बघत काय बसलाय? पटकन भरवा ना एकमेकांना. राणी तू आधी भरव. चल राणी तू लाजतीयस का? अगं भरव ना पटकन बाजूला. ते त्यांचं बघून घेतील, तुझं काय मध्येच. चल अगं चल ताकी ऐक ना. राणी काय झालं? काही नाही. का आता नाही ओरडणार नर्स सारखं? नाही तुम्ही जेवा. तुम्ही जेवा ना सर. आणि मदत करणार नाहीयेस का?
नाही, पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम माझा नाही, तुमचा आहे. तुम्ही सोडवा. सर, मी हे तुमच्या आणि माझ्या भल्यासाठी करते. तुम्हाला जर मी भरवत राहिले, तुमचं सगळं करत राहिले, तर तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणार नाही आणि मग बरं पण होणार नाही. प्लीज तुम्ही स्वतःच्या हाताने जेवा. मला जमत असतं तर मी का मदत मागितली असती? तुम्ही जर प्रयत्न केला तर न जमायला काय झालं? हो, प्रयत्न तर करणारच आहे मी. दाखवा ना मग करून. सगळं करू शकतो मी. मला गरज नाहीये कोणाची. सावकाश. लाज नाही वाटत का तुला? कोण समजतेस तू स्वतःला? आता मी तरी काय करू? डॉक्टर्स म्हणाले होते की त्यांना त्यांचं उलट उत्तर देतेस का तू? फार शहाणी समजतेस का? अगं त्याला त्रास होतोय पण तू इथे मख्खासारखी बघत बसलेस त्याच्याकडे आणि मला अक्कल शिकवतेस. तुझी हिम्मत कशी होते ग? लायकी तरी आहे का तुझी? निम्मा, अगं काय झालं? अरे हिम्मत बघ किती वाढली याची. त्याला खाता येत नाहीये, त्रास होतोय तर त्याला मदत करायची सोडून महाराणीसारखी निवांत खात बसली ही. मी काय म्हणते मालती, अगं सणासुदीचं कशाला घरात वाद ना? अहो मला का सांगताय तुम्ही? हिला सांगा ना. हिला काय आहे का त्याचं? एक तर स्वतःची लायकी नाहीये आणि हिला अक्कल शिकवत बसले. अगं पण मम्मा, दादूने आता स्वतःच्या हाताने खाल्लं पाहिजे ना. म्हणजे त्याने जर हालचाल केली तर तो लवकर बरा होईल ना ग. काय चाललंय तुमचं? त्याला किती त्रास होतोय, दुखतंय, दिसत नाहीये का तुम्हाला? आत्ताच आलाय ना तो, करेल ना हळूहळू प्रयत्न. घाई काय तुम्हाला एवढी? ते काही नाही, आता मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. खरं तर ना मला हिची गरजच नाहीये. माझ्या लेकाची काळजी घ्यायला मी खमकी आहे. असो, तू काय बघत बसलीस? इकडे ये आणि पाणी दे त्याला प्यायला. ये. काय बरोबर आहे काय चूक काहीच कळत नाही. मला काही कळत नाही का? राणी ना हे सगळं मुद्दाम करत होती. मी तिला त्रास दिला ना म्हणून त्याचा सूड म्हणून इंद्राला त्रास देत होती. मी ना ह्या पोरीला चांगलीच ओळखून आहे. बरोबर तर दाखवते की मी ती साधी आहे, पण हातून इतकी पाताळ यंत्री बाह्य नाही. तुम्ही राणीशी पुन्हा वाद घातलात, तिचा अपमान केलात. तिने काय केलं हे तुमच्या कानावर आलं नाही का? मुद्दाम दुर्लक्ष करताय? नाही, तुम्हाला विचारतोय. हो, केला अपमान. कारण माझ्या इंद्राला त्रास देत होती ती आणि त्याला त्रास झालेला मी खपवून घेणार नाही.
समोर कोणी असलं ना तरी अपमान करायला मी मागे पुढे बघणार नाही. राणीनं काहीही केलं तरी ती चुकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही टपलेले असताना राणी योग्यच वागली आहे आणि ती इंद्राला त्रास देत नाहीये. उलट तो लवकर बरा व्हावा म्हणून त्याची मदत करते. अहो तुम्ही बघितलं नाही त्या पोरीने काय केलं ते. मी बघितलंय. तिने तेच केले जे तिला डॉक्टरांनी करायला सांगितलंय. मी बोललोय राणीशी आणि तिने तुम्हाला माझ्या विरोधात भडकावलं. वा काय वाटेल ते बोलताय तुम्ही. मी म्हणजे काय तुम्ही आहात कोणी काही सांगितलं आणि मी मला कोणीही भडकवलं नाहीये. तुम्हाला ना चांगलंच घोळात घेतलंय त्या पोरीने. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असतात ना तर तुम्हालाही रागच आला असता. हो समोर जेवणाचं ताट आहे पाणी आहे तरी पोरगा जेवू शकत नाही माझा. एक घास खाण्यासाठी धडपडत होता आणि ती वस्तीतली पोरगी मस्त मिटक्या मारत जेवत होती त्याच्यासमोर बसून. हे सहन करायचं का मी? हो बिचाऱ्याला ठसका लागला तरीही उठली नाही पाणी द्यायला. त्याचा तो ग्लास घ्यायचा प्रयत्न करत होता. हे असं वागायला सांगितलं डॉक्टरांनी. डॉक्टरांनी इंद्राला स्वतःची कामं स्वतः करायला सांगितली आणि राणीनं तेच केलं. अहो आज आलाय ना माझा लेक घरी करेल ना हळूहळू. इतकी काय घाई आहे? अहो दुखणं वाढेल अशानं. तिची बाजू घ्यायची ना म्हणून काहीही बोलू नका. एका दिवसात असं काय फरक पडणार हो? तिला ना आनंद होत होता इंद्राची अवस्था बघून. ती चांगली ओळखून हो तिला. तुमच्याशी बोलण्यानं काही अर्थच नाहीये. सर कोणाला काहीही वाटू दे पण मी तुमच्या भल्याचाच विचार करत राहणार आहे. डॉक्टरांनी जे सांगितलंय ते मी तुमच्याकडून करून घेणार आणि तुम्हाला लवकर बरं करणार. सर हट्टी आहेत असं ऐकायचं नाहीत. काहीतरी युक्ती करायला लागेल. मला बाबा लवकर बरं व्हायचंय. हे असंच बसून राहिलं ना तर हात पाय आकडून जातील. मग व्यायाम तर करावंच लागेल ना. हा बाबा व्यायाम करावं लागेल मगच मी काम करू शकेल. मला बाई व्यायाम करायचे. मी करणारे व्यायाम म्हणजे लवकर बरं होईल. ही बोलते ते बरोबर आहे. मलाच त्रास होईल आणि बरं व्हायला वेळ लागेल तो वेगळा. ऐक आता लागले तर दुखलच ना. थोडा त्रास तर सहन करावाच लागेल ना. पण व्यायाम तर केलाच पाहिजे बाबा. थोडा त्रास सहन करून व्यायाम केला पाहिजे. तर कसं चालेल? जमल जमल. थोडं अवघड जाते पण जमल. इंद्रा तुला काही खायला आणू का? हो ऍक्च्युली
तेच तेच खाऊन खूप कंटाळा आलाय. आणि चमचमीत मिळेल का थोडं? न मिळायला काय झालंय, आणते. करूया एक्सरसाइज परत. हो, करूया की.